नमस्कार, मैं पायल शुक्ला और आप देख रहे हैं 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों पर। बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे पालघर जिले की, जहां पिछले 2 महीनों से वेतन न मिलने और तनख्वाह रोककर रखने के विरोध में तहादू तालुका के सूर्यानगर स्थित एमएमआरडीए प्लांट के लगभग 30 मजदूरों ने ठिया आंदोलन शुरू किया। बता दें कि ठिया आंदोलन यह विरोध का एक तरीका है जिसमें मजदूर किसी जगह पर धरने पर बैठ जाते हैं या डटे रहते हैं जब तक कि उनकी मांगे नहीं मानी जाती। वहीं कामगारों का कहना है कि कंपनी प्रबंधन को कई बार लिखित में निवेदन देने के बावजूद समय पर वेतन नहीं दिया गया। त्योहारों का सीजन चल रहा है, ऐसे में वेतन न मिलने से मजदूरों के सामने आर्थिक संकट है। आंदोलन कर रहे नाराज कामगारों ने साफ चेतावनी दी कि जब तक बकाया वेतन नहीं मिलता तब तक वे गेट नहीं छोड़ेंगे और आंदोलन जारी रखेंगे। या L&T कंपनीमध्ये जवळ 5 वर्ष झाली आम्हाला काम करतोय आणि आम्ही सिक्युरिटीमध्ये काम करतोय। आम्ही सिक्युरिटी अगोदर दुसरी सिक्युरिटी आता नवीन GI ग्रुप सिक्युरिटी आहे ती जानेवारी 2025 पासून चालू झाली। 3 महिने त्याने रेग्युलर पेमेंट आम्हाला दिला नाही। चौथ्या महिन्यापासून आता 2-2 महिने एका पेमेंटसाठी वाट बघायला लावते। ज्या वेळेस आम्ही स्ट्राईक करू त्यावेळेस आमचा पेमेंटची तारीख आम्ही आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर आम्ही आमच्या सिनियरला आम्ही मेसेज करतो की पेमेंट कधी होईल परंतु कोणी सिनियर जे L&T वाली सुद्धा रिप्लाय देत नाही आणि आमची सिक्युरिटी एजन्सी आहे GI ग्रुप नेटवर्क सिक्युरिटी ती सुद्धा त्या पेमेंटबद्दल रिप्लाय देत नाही। म्हणून आज आम्ही आंदोलन केले। काय मागण्या काय तुमच्या? मागण्या आमचं हेच आहे की आमचं पेमेंट आहे ते आम्हाला वेळेवर भेटावे, म्हणून याने करून इकडे आम्हाला याची गरज नाही पडावी। आणि दुसरे आम्ही 5 वर्षापासून काम करतो। आम्ही आता GI ग्रुप नेटवर्क सिक्युरिटीमध्ये 6 महिन्यापासून जास्त झाले। आम्हाला पेमेंटसुद्धा वेळेवर आम्ही पेमेंटमध्ये वाढ व्हावी आणि समजा सिक्युरिटी तर संपत आले, आता काम बरेच झाले तर आमच्या पोरांचं म्हणजे असंच मागणं आहे की आम्ही जर आतमध्ये कामाला लावून घ्यावं। असं आम्ही इथे L&T प्रोजेक्टमध्ये काम करतो। एक पेमेंट होतच नाही, थांबवलेलं त्यांनी। एक महिन्याच्या पेमेंटसाठी आम्हाला 2-3 महिने थांबावं लागतं। 8 तास काम करतो आणि आमचा पेमेंट आहे 13,700 आणि 2.5 वर्ष झाले तरी आमचा काय पेमेंट वाढलेला नाही आणि 2 महिने झाले आमचे आत्ताच 8 तास काम सुरू केले आणि पहिले 12 तास केले। आमचा एरियस वगैरे काहीच दिला नाही। 8 तासाच्या ऐवजी आम्हाला 12 तास काम करवलं आणि आमचा आणि 2.5 वर्ष झाले तरी पण आमचा पेमेंट 1 रुपयाही वाढलेला नाही। काय तुमच्या मागण्यात? आमचा पेमेंट 8 तासाला आता वाढला पाहिजे आणि पेमेंट वेळेवर आला पाहिजे। म्हणजे कोणती तरी एक डेट दिली पाहिजे की 10 तारीख किंवा 15 तारीख, हे आम्हाला डेट वगैरे काहीच देत नाही आणि एक डेट दिल्यावर ते आम्हाला 3-4 महिने थांबावं लागतात, पण तरी पण पेमेंट मिळत नाही वेळेवर।